आता तुम्ही 1,00,000 रुपये महिन्याला कमवले तरी तुमच्या पगारातून टॅक्स कापला जाणार नाही। त्यामुळे आता 1,00,000 रुपयापर्यंत पगार असणाऱ्या सगळ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळणार आहे। काय आहे सविस्तर अपडेट तुम्हाला सर्व सांगणार आहे। त्या पहिले चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून घ्या। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे। पीएम मोदी यांचा स्ट्रोक पण म्हणता येईल। या बजेटमधून इन्कम टॅक्स बाबत मोठी घोषणा ही केली आहे। 12 लाख रुपयापर्यंत सर्वसामान्यांना कोणताही कर हा द्यावा लागणार नाहीये। नव्या टॅक्स रिजिम मधून जे लोक टॅक्स भरणार आहेत त्यांनाच फक्त ही सूट मिळणार आहे। जुन्या टॅक्सवर मात्र ही सूट मिळणार नाही। नव्या टॅक्स रिजिम मधून अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे। 12 लाख रुपयापर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही। त्यामुळे आता नव्या टॅक्स रिजिम मधून अर्ज करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे। टॅक्स पेयर्सवर जास्तीत भार पडत असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमधून ही घोषणा केली आहे। या घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये पुन्हा अस्थिरता ही निर्माण होताना आपल्याला दिसणार आहे। एफएमजीसी स्टॉक्स वधारले आहेत। हे बजेट गेम चेंजिंग बजेट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे। त्यामुळे येत्या काळात अनेक बदल बघायला मिळणार आहे। एफएमजी स्टॉक चांगलेच नंबर देतील असा विश्वास व्यक्त केला आहे। इतकंच नाही तर जुन्यामधून सगळ्यांना नवीन टॅक्स शिफ्ट करण्यासाठी जी योजना केली जात आहे असंही काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे। कर स्लॅबमध्ये काय बदल आहेत ते बघा। 0 ते 4 लाखापर्यंत 0, 4 ते 8 मध्ये 4 लाखपर्यंत 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 ते 20 लाखापर्यंत 20%, 20 ते 24 लाखापर्यंत 25%, 24 लाख रुपयांपेक्षा जास्त 30% हे असणार आहे। गेल्या काही वर्षामध्ये आयकर सवलत मर्यादा बघा। 2005 मध्ये 1 लाख रुपये, 2012 मध्ये 2 लाख रुपये, 2014 मध्ये 2.5 लाख, 2019 मध्ये 5 लाख, तर 2023 मध्ये 7 लाख, 2025 मध्ये 12 लाख। काय वाटते तुम्हाला बजेट 2025च्या टॅग बद्दल? तुम्ही पण आपल्याला कॉमेंटमध्ये तुमची राय शेअर करू शकता।